चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी गट क च्या संदर्भातली जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध झाली आहे आणि ह्या जाहिरातीचं विस्तृत स्वरूपामध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. ही जाहिरात ॲक्चुअली काय आहे? त्या जाहिरात कधीपर्यंत फॉर्म भरायचे? ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचल्याही असतील. पण करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्यासमोर हे पहिल्यांदा हे घेऊन येत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे, की तुम्हाला ह्या संपूर्ण जाहिरातीमध्ये काय कोणकोणते विषय आपल्याला कव्हर करायचे हे सुद्धा बघणार आहोत आपण आणि त्याची स्ट्रॅटेजी आपली इन शॉर्टमध्ये काय असावी या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण हा जो फॉर्म आहे, ही जी जाहिरात आलेली आहे, ही जाहिरात काय आहे? त्या जाहिरातीला समजून घेऊ. त्यानंतर परीक्षेसंदर्भामध्ये आपण या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांना करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. जर आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओ संपल्यानंतर आवडला असेल तर लाईक नक्की करा. ओके. जी ॲड आहे ती गट क च्या संदर्भामध्ये आलेली आहे. गट क ची जाहिरात ही आली आहे आणि ह्या गट क च्या जाहिरातीमध्ये 2026च्या एकूण 2619 जागा ज्या आहेत यामध्ये त्यांनी काय प्रसिद्ध केल्या आहे. किती? 2619 जागा या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. आणि ह्या संदर्भामध्ये एम-पी-एस-सीने अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे काय? ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कम्प्युटर आधारित परीक्षा म्हणजे सी-बी-टी कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्याकडे एम-पी-एस-सीने घोषणा ही केलेली आहे. म्हणजे काय झालं, पहिले पाढे 55 असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण की टी-सी-एस, आय-बी-पी-एस ह्या परीक्षांमध्ये होणारा सावळा गोंधळ, हा सावळा गोंधळ तिथं कमी पडला म्हणून पुन्हा एकदा एम-पी-एस-सी मध्ये आल्याचं आपल्याला दिसतंय आणि एम-पी-एस-सीने ग्रुप सी मध्ये आत्ताच काही बऱ्याचशा संवर्गांना एम-पी-एस-सी ग्रुप सी मध्ये समाविष्ट केलंय. आता हे सगळं समाविष्ट केलेले वर्ग जे आहेत या वर्गांच्या आता परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजे काय, हे संवर्ग आता आले काय आणि नव्हते काय यामध्ये काही एक फरक पडणार नाहीये. कारण की स्थिती ही आता नियर अबाउट सेम होणार आहे. यात इथं सुद्धा नॉर्मलायझेशन मेथड ही येणार आहे. नॉर्मलायझेशन का म्हणतोय? कारण की इथं त्यांनी सांगितलंय बघा, 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन संगणक आधारित प्रणालीवर आधारित काय होणार आहे, पद्धतीने परीक्षा ही घेतली जाणार आहे. पासून हा शब्द महत्वाचा आहे. कारण की इथून पुढे किती टप्प्यातून 5-10 दिवसामध्ये वेगवेगळ्या स्लॉटमध्ये ही परीक्षा ही घेतली जाणार आहे. मग आता परीक्षा घेतली जाणार तो तलाठी भरतीचा 2023 चा प्रकार तुम्ही आठवा आणि त्यामध्ये झालेला गोंधळ आठवा. तो गोंधळ बघून तुम्हाला लक्षात येईल की ह्या कम्प्युटर बेस्ड टेस्टचं किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स आहे. मग हे प्रॉब्लेम समोर असताना सुद्धा एम-पी-एस-सी इकडे वळली आहे. आता आपल्याला त्यामध्ये सोल्युशन सध्या तरी नाही, पण आपण ही जाहिरात आली, ही जाहिरात बघणार आहोत. 26 मध्ये 27 सप्टेंबर पासून परीक्षेला ही सुरुवात होणार आहे. या संदर्भामध्ये उद्योग निरीक्षक नावाचं हे पद जे आहे महत्त्वपूर्ण आहे. हे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्या अंतर्गत येतंय. 9 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. यानंतर तांत्रिक सहाय्यक म्हणून असणार आहे. वित्त विभागामध्ये यासाठी 3 पदं असणार आहे. त्यानंतर कर सहाय्यक नावाचं पद या ठिकाणी आणलं गेलंय. या ठिकाणी 282 जागा या कर सहाय्यकच्या असणार आहे. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जे आहे गट क ची महत्त्वपूर्ण जाहिरात आहे. गृह विभागांतर्गत याचा समावेश होतो. 461 जागा यामध्ये आहेत. यामध्ये तुम्हाला तांत्रिक म्हणजे टेक्निकल एज्युकेशन महत्वाचं असणार आहे. मेकॅनिक इंजिनियर असाल तर तुम्हाला बेनिफिट हा जास्त असणार आहे इथे या ठिकाणी आणि तुम्हाला आर-टी-ओच्या संदर्भातली ही जाहिरात एक महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यानंतर लिपिक व टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय या संदर्भातली ही जाहिरात असणार आहे आणि या संदर्भामध्ये लिपिक टंकलेखासाठी 1864 जागा या भरल्या जाणार आहेत. अशा टोटल बघितल्या तर किती आहे, 2619 जागांची ही जाहिरात ही येऊ घातलेली आहे. मग 2619 जागा साठी ही जाहिरात असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, महत्वाचं आहे आणि 27 सप्टेंबर पासून एक्झामला सुरुवाती होणार आहे. आता ह्या संदर्भामध्ये बघा, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ह्या 2 बॅचेस ह्या चालू आहेत. यातली एक पहिली आणि महत्वाची बॅच कोणती आहे? एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी ची 2026 ची रेकॉर्डेड बॅच आहे. 2026 ची रेकॉर्डेड बॅच आहे. पूर्णतः रेकॉर्डेड आहे. या रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड केलेली फास्ट ट्रॅक बॅच आहे. ही फक्त ₹199 आपल्याला यातील सर्व लेक्चर्स हे आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. किती? ₹199
आणि ह्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी उपलब्ध असणार आहे, तुम्हाला 10 टेस्ट उपलब्ध असणार आहे, यासोबत तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे, जवळपास 6 महिन्यापर्यंत तुम्हाला काय असणार आहे, याची व्हॅलिडिटी उपलब्ध असणार आहे, फ्री मेंटरशिप असणार आहे, डाऊट सेशन हे आपले घेतले जाणार आहे वेगळे. म्हणजे ह्या सुविधा तुम्हाला या रेकॉर्डेड बॅचमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. डाऊट सेशन असतील, मेंटरशिप असेल, हे तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये तुमच्या अडचणीनुसार तुमचे व्हिडिओ त्या ठिकाणी उपलब्ध हे करून दिले जाणार आहेत. आणि त्यानंतर दुसरी एक महत्वपूर्ण बॅच आहे, ती म्हणजे एमपीएससी कंबाईंड ग्रुप सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली आहे. म्हणजे जे लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत ते रेकॉर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. याची फी किती आहे? 1499. खूप मोठा फरक आहे, कारण इथं आपण जी आहे ही फक्त 199 रुपये आहे. यामध्ये फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये आपला सिलेबस हा कव्हर केलेला आहे. पण इथं डिटेल स्वरूपात जाणार आहे. 1499 रुपयामध्ये ही फी असणार आहे. यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट टीचर्स आपल्याला इथं उपलब्ध असणार आहे. यासोबत PYQ जे आहेत ते कव्हर करून घेतले जाणार आहे. सोबतच आपल्याला फ्री मेंटरशिप असणार आहे, डाऊट सेशन असणार आहे, 10 टेस्ट आपल्याला इथं सुद्धा उपलब्ध असणार आहेत. या व्यतिरिक्त पर्सनल मेंटरशिप, चालू घडामोडीच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आणि अशा अनेक सुविधा तुम्हाला या बॅचमध्ये या तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे 1499 रुपये लाईव्ह बॅच आहे. तुम्हाला युट्यूबला सुद्धा ही उपलब्ध असणार आहे. काही लेक्चर्स युट्यूबला सुद्धा आपण घेऊन जात आहोत. त्यामुळे उद्यापासून या लेक्चर्सला मॉर्निंग सेशनमध्ये सुरुवात होत आहे. याची फी किती आहे? फक्त 1499 रुपये. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि ह्या संदर्भात तुम्हाला अजून काही माहिती लागत असेल तर हा खाली नंबर दिलेला आहे, 9730302878 किंवा 8956366227 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स त्या ठिकाणी सॉल्व्ह हे केले जातील. ठीक आहे, चालेल. यानंतर बघा, यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण बाब आहे ती म्हणजे तारीख. अर्ज सादर करण्याची तारीख की आहे ही तर स्पष्ट आहे. 27 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. दुपारी 2 वाजल्यापासून 27 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. या संदर्भामध्ये 17 जुलै पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे. रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची तुम्हाला सुविधा दिलेली आहे. कधी? 17 जुलै पर्यंत. ओके. या व्यतिरिक्त ऑनलाईन विथ परीक्षा शुल्क, फॉर्म भरला, परीक्षा शुल्क भरायची राहिली आहे, ती 17 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत भरून टाकायची. तर भारतीय स्टेट बँक मध्ये चलनाद्वारे परीक्षा, जर तुम्ही चलनाद्वारे पैसे भरणार असाल तर 19 जुलैपर्यंत तुम्हाला फी भरण्याची मोहलत इथं दिलेली आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकमध्ये भरण्याची अंतिम तारीख 20 जुलै. म्हणजे 20 जुलैपर्यंत तुम्ही चलनाद्वारे बँकेमध्ये जाऊन, SBI मध्ये जाऊन फॉर्म पैसे भरून तुम्ही तुमचं सीट जे आहे सिक्युअर करू शकता. या संदर्भामध्ये परीक्षा पद्धती सुद्धा इथं स्पष्ट केलेली आहे. विविध संवर्गातील भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या टप्प्यामध्ये राबवली जाणार आहे. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या संदर्भातली जी पूर्व परीक्षा असणार आहे ही काय असणार आहे? एकच असणार आहे. म्हणजे या 5 पदांची प्रिलिम्स जी आहे ती एकच होणार आहे. या प्रिलिम्स मध्ये कसल्याही स्वरूपामध्ये बदल असणार नाहीये. त्यामुळे तुमची जी मोटार सहाय्यक असेल, लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, उद्योग सहाय्यक असेल, यासाठी ही महत्वाचं आहे. यामध्ये संयुक्त मुख्य परीक्षा ही घेतली जाणार आहे. फक्त काय असणार आहे, हा जो आहे RTOची म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जे आहे ते स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. टेक्निकल विषय आहे त्यामुळे ती स्वतंत्र घेतली जाणार आहे. बाकींची कॉमन असेल. संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण हे 100 पैकी असणार आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण 400 पैकी असणार आहे आणि RTO जी असेल त्याचे 300 गुण असणार आहे. म्हणजे हे स्वरूप खूप सोपं आहे. या स्वरूपानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला आपल्याला यश जे आहे ते संपादित हे करायचं आहे. या संदर्भामध्ये महत्वाचं आहे, यामध्ये जी पद आहेत त्यांचा पगार जो आहे, वेतन जे आहे, वेतन श्रेणी सुद्धा स्पष्ट आहे. वेतन श्रेणी ग्रुप सी मध्ये उद्योग निरीक्षक किंवा उद्योग संचालक जो आहे S13 वेतन श्रेणी त्याला लागू होते. ती जवळपास 35,400 ते 1,12,400 पर्यंत यामध्ये समाविष्ट होते. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक व विमा संचालनालय आहे, S10 ची सिरीज त्याला लागते. 2920 ते 92,300 पर्यंत वेतन इथं प्राप्त होतं. त्यानंतर कर सहाय्यक जे आहेत, कर सहाय्यकच्या संदर्भामध्ये S8 नावाची श्रेणी इथं लागू होते. या ठिकाणी 25,500 ते 81,100
पर्यंत तुम्हाला याप्रमाणे वेतन या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर लिपिक टंकलेखक S6चं वेतन श्रेणी आहे 1990 ते 63,200 पर्यंत इथलचं वेतन श्रेणी तुम्हाला लागू होते. त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याची वेतन श्रेणी S4 ची आहे. म्हणजे ग्रुप बीच्या जस्ट खालची वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेतन हे उपलब्ध होतं. त्यामुळे सगळे पद महत्वाचे ग्रुप ब च्या नियर अबाउटची सगळी वेतन श्रेणी या ठिकाणी लागू झाल्याचं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी बघा भारतीय नागरिकत्व पात्रता वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमची वयोमर्यादा ही मोजली जाणार आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमचं वय काय कमीत कमी 19 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त ओपन मध्ये असाल तर 38 वर्ष वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. मग कॅटेगरी वाईज या वयोमर्यादेमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतील. ओके, ओबीसी असेल त्यांना 43 आहे. त्यानंतर SC ST असेल त्यांना 43 ते 45 वर्षापर्यंत त्यांना सूट दिली जाते. त्यानंतर त्यानंतर दिव्यांग असेल 45 पर्यंत आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त त्यांसाठी वेगळं इथं दिलं नाहीये. पण लिपिक टंकलेखकासाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 45 वर्षाची वयोमर्यादा ही लिपिक टंकलेखासाठी दिली गेलेली आहे. बाकीसाठी 43 ते 45 पर्यंत वयोमर्यादा इथं निश्चित ही केली गेलेली आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी लागणारी कागदपत्रे पण महत्वाची. दिव्यांग व्यक्ती असला त्याचा पुरावा, माजी सैनिक असला त्याचा पुरावा, खेळाडू असेल तर तुम्ही पूर्व परीक्षेत क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी अहवाल व क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोस्ट पावती ही आपल्याला द्यावी लागेल. मुख्य परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल लागू असेल त्याप्रमाणे इथं द्यावं लागेल. म्हणजे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे खेळाडूंसाठी ते इथं लागू असणार आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा, भूकंपग्रस्ताचा पुरावा, प्रकल्पग्रस्ताचा पुरावा, अराखीव महिला खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आरक्षण दावा असल्यास अधिवासाचा प्रमाणपत्र हे इथं महत्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. महत्वाच्या गोष्टी सगळे डॉक्युमेंटेशन आपले क्लिअर असणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये परीक्षा शुल्क सुद्धा खूप क्लिअर केलेलं आहे. इथं जे संयुक्त पूर्व परीक्षा जे आहेत या ठिकाणी 394 रुपये फी असणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरीमध्ये असाल तर 294 रुपये फी असणार आहे आणि माजी सैनिक असेल तर गट क साठी फक्त 44 रुपये एवढी तुम्हाला फी असणार आहे. या व्यतिरिक्त मुख्य परीक्षेसाठी संदर्भामध्ये 544 रुपये तुम्हाला मुख्य परीक्षेची फी असणार आहे. ओपन मध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल 344 असाल आणि जर तुम्ही माजी सैनिक असाल तर 44 रुपये ही तुम्हाला नाममात्र स्वरूपातली फी इथं भरावी लागणार आहे. ओके, या संदर्भामध्ये पुन्हा एकदा मी ते सांगेन की करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या 2 बॅचेस चालू आहेत. यामध्ये पहिली बॅच जी आहे ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये फक्त आणि फक्त रेकॉर्डेड फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला PYQ सापडतील, लेक्चर सापडतील, सगळ्या गोष्टी तर उपलब्ध असणार आहे. नोट्स पण उपलब्ध असणार आहे. या फक्त 199 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ही रेकॉर्डेड बॅच आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आपली लगेच 1 तारखेपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पूर्णपणे डेडिकेटेड कंबाईन ग्रुप सी संदर्भातली ही बॅच ही चालू होत आहे. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे, सर्व लेक्चर होणार आहे, PYQ सिरीज ही आपण घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांचं अनालिसिस असणार आहे, एक्झाम स्ट्रॅटर्जी यामध्ये समाविष्ट असणार आहे. यासोबत तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे. जवळपास तुम्हाला मेन्स पर्यंतचं पूर्ण लेक्चर तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. यासोबत सगळ्यात महत्वपूर्ण बाब काय असणार आहे, तुम्हाला डाऊट सेशन सुद्धा इथे उपलब्ध असणार आहे. आणि सगळ्यांना महत्वाचं बाब म्हणजे काय, फी किती आहे. फी किती आहे, फक्त 1499 रुपये. 1499 रुपयामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटणार आहे. यातले काही लेक्चर तुम्हाला डेमो ऍप मध्ये जर बघायला अवघड जात असेल तर तुम्ही युट्यूबला जाऊन सुद्धा उद्यापासून डेमो लेक्चर सुद्धा सकाळी मॉर्निंगला लाईव्ह मध्ये आपण सुरू करत आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण असेल, प्रश्न असेल, तुम्ही लाईव्ह मध्ये विचारू शकतात किंवा ऍप मध्ये आलात तर ऍप मध्ये सुद्धा तुम्ही हे सगळे प्रश्न विचारू शकतात. या संदर्भात तुम्हाला अधिक काही माहिती लागत असेल तर नक्की संपर्क साधा. आणि ग्रुप सीचा फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरायची सुरुवात करा, फॉर्म भरा. नंतर वेबसाईट हँग होण्यापेक्षा, बंद होण्यापेक्षा, इतर काही अडचणी येण्यापेक्षा फॉर्म त्वरित भरा आणि आपलं जे सेंटर आहे सेंटर सुद्धा
निवडून घ्या, कारण की कम्प्युटर बेस्ड ही एक्झाम्स आहे. लवकरात लवकर आपला नंबर लागावा, एक्झाम पण लवकर व्हावी, या अनुषंगाने आपले प्रयत्न हे असणं गरजेचं आहे. या संदर्भात काही अडचण असेल, प्रश्न असेल, नक्की विचारा. ठीक आहे, चालेल. आणि प्रश्नासंदर्भामध्ये खाली नंबर दिला आहे बघा, 9730302878 आणि 8956366227 हा नंबर आहे. यावर तुम्ही तुमच्या अडचणी मांडू शकता. ठीक आहे, चालेल. थँक्यू.